इराण अमेरिका युद्धाची झळ आता सांगलीपर्यंत देखील पोहोचली आहे. या ठिकाणी आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होत असल्यामुळे खूप लांबपर्यंत पेट्रोल पंपावर चालू असलेल्या पेट्रोल पंपावर रांगा दिसत आहेत आणि अनेक पेट्रोल पंप पेट्रोल आणि डिझेल अभावी बंद आहेत. हे आपण पाहतोय. हे दृश्य सगळीकडेच दिसत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल जर संपलं तर भविष्यात आपल्याला त्याचा तुटवडा निर्माण होईल आणि आपली सगळी कामे खोळंबतील, या भावनेने प्रत्येक नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसत आहे. किंबहुना गरजेपुरते जर पेट्रोल मिळाले तर पेट्रोल किंवा डिझेलची टाकी पूर्ण भरावी आणि या उद्देशाने प्रत्येक नागरिक पंपावर जात आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. सुधीर पाटील संचलित माधवनगर नाक्यावरील सदाशिव पेट्रोल पंपवर देखील अशाच प्रकारची नागरिकांची पेट्रोल आणि डिझेलसाठी असलेली रांग आपण पाहत आहोत. प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाला गरजेपुरते पेट्रोल मिळावे या अपेक्षेने पेट्रोल पंपाचे मालक देखील याच पद्धतीने पेट्रोल व डिझेल देत आहेत. सदाशिव पेट्रोल पंपचे चालक सुधीर पाटील यांनी याबाबत आमच्या न्यूज वाहिनीला दिलेली माहिती पुढील प्रमाणे. मी सदाशिव पेट्रोलियम प्रोप्रायटर सुधीर पाटील, सांगली माधवनगर रोड, माधवनगर जाकार नाका शेजारी हा माझा पेट्रोल पंप आहे. पण सध्या आता शहरामध्ये प्रत्येक पेट्रोल पंपावर ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. काही लोकांच्या अफवेमुळे किंवा काही लोकांच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यातून केल्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी व्हायला नाही. पण तसंच प्रशासनानं सप्लाय व्यवस्थित चालू ठेवलेला आहे. ग्राहकांनी कुठल्याही आमिषाला किंवा ह्याला बळी न पडता आपल्याला पेट्रोल डिझेल पुरवठा व्यवस्थित होईल. माझ्या पेट्रोल पंपावरती सध्या मी नियोजन करून प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल डिझेल मिळावं या दृष्टिकोनातून प्रत्येकाला 200 रुपये पेट्रोल, 500 रुपये डिझेल हे ठेवले, जेणेकरून कुणीही त्या पेट्रोलचा किंवा डिझेलचा साठा करू नये आणि दररोजच्या चाकरमान्यांना त्यांच्या नोकरीला जाण्यासाठी किंवा व्यवसायाला जाण्यासाठी प्रत्येकाला पेट्रोल डिझेल मिळावं हे त्याच्या मागचा हेतू आहे. आमच्याकडं IOC कंपनीचा डिझेलचा सप्लाय व्यवस्थित आहे. प्रशासनाकडनं आम्हाला चांगली मदत होते. त्याबद्दल प्रशासनाचे आणि IOC कंपनीचे आभार. आणि ग्राहकांना नम्र विनंती की आपण कुठल्याही आपल्याला बळी पडू नका. पेट्रोल डिझेलचा सप्लाय व्यवस्थित चालू आहे. दररोज आपल्याला पेट्रोल डिझेल आमच्या पंपावरून आपल्याला. सांगली प्रहार न्यूजसाठी नीता पाटील.